मराठा आरक्षणासोबतच आपण अनुसूचित जातीतील अ, ब, क, ड वर्गीकरणाच्या आरक्षणाबद्दल सुद्धा कधी कधी का होईना बोललं पाहिजे. कारण आंध्र प्रदेश सरकारने 2002मध्ये अनुसूचित जातीतील जे रिझर्वेशन आहे, आरक्षण आहे, त्याचं वर्गीकरण करण्याचा कायदा विधिमंडळामध्ये आणला होता. त्याला पुढं हायकोर्टात चॅलेंज झालं. ते आता विषय सुप्रीम कोर्टामध्ये आहे. काल परवा मोदींची सभासुद्धा तेलंगणामध्ये माझ्या मते मादिगा आणि मादी लोकांच्या संघटनेने आयोजित केली होती. त्या संदर्भात मोदीसुद्धा तिथे बोलले. पण मुळात महाराष्ट्रामध्ये या प्रश्नासाठी फक्त मातंगच आग्रही असल्याचे दिसतात. अनुसूचित जातीमधल्या आग्नेय जाती त्यांना अनुसूचित जातीचं आरक्षण जे आहे यावर वर्गीकरणाच्या प्रश्नावर त्यांच्यासोबत त्यांना साथ देताना दिसत नाहीत. मुळात त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये आरोप असा आहे की अनुसूचित जातीचं जे आरक्षण आहे त्याचा सर्वात जास्त फायदा हा इथल्या बौद्धांनीच घेतला. तो इतर 59 म्हणजे 59 ते 58 जाती आहेत अनुसूचित जातीतल्या, त्या जातींना तो मिळाला नाही. हे बऱ्याचशा प्रमाणात सत्य आहे, ते नाकारता येत नाही. त्यामुळं आम्ही बौद्धांनीसुद्धा आरक्षण घेतलेल्या बौद्धांनी बऱ्याच प्रमाणामध्ये बऱ्याच मोठ्या चुका केलेल्या आहेत. हे सत्य नाकारून चालणार नाही. पण सध्या अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्याची जी मागणी जोर धरत आहे, खरं तर ही मागणी वास्तवावर आधारित आहे आणि त्याचं समर्थनसुद्धा होणे काळाची गरज आहे. आपण जसं इकडे मराठा आरक्षणाचं समर्थन करतो तसंच तिकडे अनुसूचित जातीच्या अ, ब, क, ड वर्गीकरणाचं सुद्धा समर्थन होणं काळाची गरज आहे. कारण ज्या जाती बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त अनुसूचित जातीसाठी आरक्षण, अनुसूचित जातीचं आरक्षण याच्यासाठी दिलं नाही की त्याच्यातल्या एकाच जातीने त्याचा फायदा घ्यावा आणि बाकीच्यांनी त्या आरक्षणापासून लांब राहावं, फक्त नामधारी राहावं, अशी बाबासाहेब आंबेडकरांची आरक्षणाबद्दलची संकल्पना मुळातच नव्हती. आणि आता आमची ही ती संकल्पना मुळातच नाही. आज ज्या पद्धतीनं मराठा प्रस्थापित वर्तीस विस्थापित असा जो संघर्ष चालू झालेला आहे, असाच संघर्ष येत्या काळामध्ये बौद्धांमध्ये सुद्धा प्रस्थापित आणि विस्थापित हा संघर्ष सुरू होणार आहे. कारण याचं जे मूळ कारण असणार आहे ही आर्थिक विषमता असणार आहे. आरक्षणामुळे जो वर्ग आर्थिक सधन झाला तो वर्ग आरक्षणाचा लाभ सोडायलाच तयार नाही. आणि ज्या वर्गाला आत्तापर्यंत आरक्षण मिळालंच नाही तो आरक्षणापर्यंत जाण्यासाठी त्याच्यासाठी मार्गच ठेवले नाहीत त्यांनी. त्याचं कारण असं झालं आहे की एका घरामध्ये 3-3, 4-4, 5-5 गव्हर्नमेंट सर्वंट आहेत आणि एका घरामध्ये एकही नाही. म्हणजे हीच परिस्थिती, ही परिस्थिती बौद्धांमध्ये सुद्धा आहे, ती मातंगांमध्येच नाही. त्याच्यामुळं अनुसूचित जातीचं जे आरक्षण आहे त्याचं अ, ब, क, ड असं वर्गीकरण झालंच पाहिजे. आणि नुसतं वर्गीकरण करून चालणार नाही, तर आरक्षणामधल्या जेवढ्या जाती आहेत, अनुसूचित जातीतल्या जेवढ्या जाती आहेत, या सगळ्या जातींना जर अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा फायदा मिळवून द्यायचा असेल किंवा तो मिळावा असं सगळ्यांना वाटत असेल तर आरक्षणामध्ये दिलेलं जे स्वातंत्र्य आहे त्याच्यावर आपल्याला कुठेतरी कंट्रोल आणावं लागेल. ते कंट्रोल कसं, तर आरक्षणाचा फायदा एकाच जातीतल्या किंवा एकाच घरातल्या एकाच व्यक्तीने, एका पिढीला एकाच व्यक्तीने त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि त्या व्यक्तीने त्या पिढीतल्या त्याच्या अन्य कुटुंबाला जे आहे ते सुधारण्यासाठी काम केलं पाहिजे. एकाच घरामध्ये 3-3, 4-4 लोकांनी आरक्षण घ्यायचं आणि बाकी दुसऱ्या घरच्या व्यक्तींनी किंवा समाजातल्याच दुसऱ्या व्यक्तींनी त्याच्यापर्यंत त्याचा लवलेसही जाऊ द्यायचा नाही.
ह्या गोष्टींवर कुठंतरी प्रतिबंध आणता आला पाहिजे. काही लोक म्हणतील की आम्ही आमच्या कर्तृत्वावर जातो. तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर आरक्षण न घेता जाऊन दाखवा. तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर आरक्षण न घेता जाऊन दाखवा. तुम्हाला आरक्षण आहे म्हणून तुम्ही कर्तृत्वाची भाषा करता. तुम्हाला तुमच्या अगोदरच्या तुमच्या भावाने, बापाने, तुमच्या नातेवाईकाने कोणीतरी आरक्षणाचा फायदा घेतलेला आहे म्हणून तुम्हाला त्यातून संधी उपलब्ध होते आणि त्या संधीच्या जीवावर तुम्ही बोलता. तुमच्या कर्तृत्वाच्या जीवावर तुम्ही बोलत नाही. हाच मेन मुद्दा क वर्गीकरणाचा आहे. आज मातंग समुदायाने महाराष्ट्रातून मांगांनी तो विषय उचलून धरलेला आहे. त्यांना अन्य ज्या जाती आहेत अनुसूचित जातीतल्या त्या जातींनी पण सपोर्ट करणं काळाची गरज आहे. क वर्गीकरण म्हणजे फार मोठा अनुसूचित जातीच्या आरक्षणावर आघात आहे असं नाही, तर ज्या लोकांचा आरक्षण देऊनसुद्धा विकास झाला नाही त्यांना त्यांचा विकास हवा आहे म्हणून ते कडची मागणी करत आहेत. दुःख याचं एवढंच आहे की हे कडची मागणी करणारे जास्तीत जास्त कॉम्रेड प्रणित चेले आहेत. आमचं असं म्हणणं आहे की मातंगांमधल्या कॉम्रेड विरहित लोकांनी समोर यावं. कॉम्रेड ही आपली विचारधारा असू शकत नाही. कम्युनिस्टांनी आपल्याला आतापर्यंत कधीही न्याय दिला नाही. आंबेडकरांनी आपल्याला न्याय दिलेला आहे. आंबेडकरांच्या भूमिकेत राहूनच, बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत राहूनच आपण अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाचा प्रश्न सोडवू शकतो आणि अनुसूचित जातीतल्या सगळ्या जातींना अनुसूचित जातीतलं जे आरक्षण आहे हे समान वाटप करून देऊन त्यांना समान संधी उपलब्ध करून देण्याचा कार्यक्रम आपण यशस्वी करू शकतो. कॉम्रेडांच्या नादी लागून हे अशक्य आहे. त्यामुळे अनुसूचित जातीमध्ये जी वर्गीकरणाची मागणी चाललेली आहे ही मागणी योग्यच आहे आणि ती मागणी लवकरात लवकर देश पातळीवर येऊन त्यावर सरकारने निर्णय घेऊन अनुसूचित जातीतील जे रिझर्वेशन आहे त्याची समान वाटप करून सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे.